So, good morning to all of you. Today we are going to talk about a new plant growth regulator, that is the ethylene. So, ethylene is already we discussed three plant growth regulators in the previous lecture. So this is the fourth one, that is the ethylene. So most important point regarding ethylene is that it is the gaseous form hormone. The hormone only plant growth regulator or hormone present in the form of the gases, that is the uh, ethylene. Okay, and this ethylene is also known as the fruit ripening hormone. So, and this point was established that this hormone helping for the fruit ripening is established by Denny in the year 1924. म्हणजे हा हॉर्मोन प्लांटमध्ये तयार होतो आणि तयार झाले ते हॉर्मोन फ्रूट पक्क होण्यासाठी म्हणजे फळ पक्क होण्यासाठी नंतर ते खाली पडण्यासाठी ते मदत करतो. सध्या असं ते एस्टॅब्लिश झालेले डिस्कवरी केलेले सायंटिस्ट आहे डेन्नी 1924. आणि हा हॉर्मोन प्लांटमध्येच तयार होतो. एथिलीन म्हटलं तर आपल्याला वाटतं ते ऑर्गॅनिक कॉम्पाऊंड हे आर्टिफिशियली तयार झाले कसं वाटतंय आपल्याला, पण हे प्लांटमध्ये तयार होणारे हॉर्मोन आहे, प्लांटमध्येच तयार होतो. आणि हे सांगितलेले सायंटिस्ट आहे गणे इन द इयर 1934. ओके, हे प्लांटमध्ये नॅचरली सिंथेसाइज होतो असं सांगितलं सायंटिस्ट आहे गणे इन द इयर 1934. आता अजून एक सायंटिस्ट तिथं क्रोकर म्हणून एक सायंटिस्ट आहे, क्रोकर, CROKER. क्रोकर इन द इयर 1930 मध्ये ही प्रपोज्ड इट इज रेस्पॉन्सिबल फॉर द फ्रूट रायपनिंग. सर ऍक्च्युअली फ्रूट रायपनिंग ऑलरेडी आपण त्यांनी सांगितलंय, पण एस्टॅब्लिश्ड क्रूक एस्टॅब्लिश्ड म्हणजे कन्फर्म केले, एस्टॅब्लिश्ड इट ॲज फ्रूट रायपनिंग हॉर्मोन. फ्रूट रायपनिंग hormone. Okay, and it is a simple gaseous, already I told it is only gaseous hormone. सो गॅशियस फॉर्म्स मध्ये सुद्धा अनेक डिफरंट टाईप आहे ना, त्यामध्ये हे हायड्रोकार्बन आहे, गॅशियस हायड्रोकार्बन आहे, गॅशियस हायड्रोकार्बन, gaseous hydrocarbon. Okay, simple gaseous hydrocarbon, and the most widely used source of ethylene is इथोफॅन. इथिफन म्हणून एक केमिकल आहे, इथिफन. इथिफन मधून हे गॅशियस हॉर्मोन तयार होतो. इथिफन इज द सोर्स ऑफ दिस हॉर्मोन, सोर्स ऑफ इथिलीन. सर इथिलीनचे सोर्स काय आहे हे प्रश्न जर विचारले, इथिलीनचे सोर्स हे एथिफन म्हणून एक सुरुवातीचे केमिकल आहे, ते केमिकल मधून पुन्हा हे इथिलीन तयार होतो, म्हणजे इथे इथिलीन डिराइव्ड फ्रॉम दी एथिफन. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नीट एक्झामिनेशन अँड CET ऑल्सो. आणि आता ते कुठं तयार होतो प्लांटमध्ये ते जर बघितलंय, इट इज सिंथसाइज्ड सिंथसाइज्ड इन द रूट्स. रूटमध्ये ते तयार होतो, नंतर ते फ्रूटमध्ये ते पसरणार आहे, अँड शूट अपेक्स मध्ये तयार होतो, शूट अपेक्स. रूट, शूट अपेक्स अँड रायपनिंग फ्रूट. जे फ्रूट रायपनिंग साठी ते लागणार जे आहे रायपनिंग फ्रूट मध्ये हे सर्वात जास्त तयार होतं, हे हॉर्मोन तयार होणार आहे. ओके, आता आपण ते फिजिओलॉजिकल इफेक्ट बघायचे, या हॉर्मोनचे फिजिओलॉजिकल इफेक्ट. ओके, सो दिस हॉर्मोन, व्हॉट आर द डिफरंट ऍक्टिव्हिटीज द हॉर्मोन परफॉर्मिंग इन द प्लांट, म्हणजे फिजिओलॉजिकल इफेक्ट. हे प्रत्येक हॉर्मोनचे आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट बघितलेलेच आहे. फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड अप्लिकेशन. अँड अप्लिकेशन, फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड अप्लिकेशन. ओके, हे थोडक्यात बघूया आपण, फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड अप्लिकेशन. So first physiological effect, that is it promote fruit ripening. It promote फ्रूट रायपनिंग, म्हणजे फ्रूट रायपन होण्यासाठी किंवा फ्रूट पक्क होण्यासाठी हा हॉर्मोन मदत करतो, हे ऑलरेडी आपण सांगितलेले.
पण पर्टिक्युलरली हा हॉर्मोन सर्व प्लांटमध्ये वापरत नाही, पण ॲपलमध्ये हे नेहमी वापरतो. ॲपल अँड मँगो, ॲपल अँड मँगो हे पिकवण्यासाठी आपण हा हॉर्मोनच मदत जास्त घेतो. म्हणजे एका रूममध्ये ते मँगो किंवा ॲपल ठेवायचं आहे आणि त्या रूममध्ये ते इथिलीन गॅस सोडायचं आहे. इथिलीन गॅस सोडले ते काही तासाने किंवा काही दिवसाने ते फ्रूट कच्चा असेल तर सुद्धा ते पिकणारच आहे. सर असं ते पिकवलेले फ्रूट आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहे. मँगो वगैरे हे झाडावरती पिकलेलं नाहीच आहे. हे कच्चा मँगो काढणार आहे आणि रूममध्ये टाकणार आहे, ते बंद करून त्यामध्ये हे हॉर्मोन सोडणार, म्हणजे गॅसेस असल्यामुळे ते सोडायला बरं पडते. हॉर्मोन तिथं सोडणार आहे. दॅट इज सेम इट प्रमोट फ्रूट रायपनिंग ॲपल अँड मँगो. ओके, आता नंबर 2 सेकंड सिग्निफिकन्स बघूया आपण. इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ द लॅटरल बड, लॅटरल रूट, लॅटरल रूट इनिशिएशन. इट हेल्पिंग फॉर द इनिशिएशन ऑफ द लॅटरल रूट. लॅटरल रूट म्हणजे असं जर रूट असेल तर मेन रूट आहे, त्याचे सेकंडरी रूट आणि टर्शरी रूट असं तयार होण्यासाठी हे मदत करणार आहे किंवा हे स्टिम्युलेट करणार आहे. ओके, सर आता नेक्स्ट फंक्शन बघूया आपण. दॅट इज द इट ब्रेक बड अँड सीड डॉर्मॅन्सी. सर बघा, तर प्रत्येक हॉर्मोनमध्ये सीड डॉर्मॅन्सी आलेले आहे. सो इट ब्रेक बोथ, इट ब्रेक both bud and seed dormancy, bud and seed dormancy, seed dormancy. म्हणजे सीड उगवण्यासाठी ते मदत करणार आहे. ॲट द सेम टाइम असा प्लांट असेल तर ते प्लांटमध्ये एखादा बड, ते लॅटरल बड आहे, इथं बड आहे, ते बड मधून एखादं फ्लॉवर तयार होण्यासाठी ते मदत करणार आहे. म्हणजे बड इनिशिएशन, break the bud dormancy, and this bud may be producing flower or it may be producing the fruit, flower branches, or it may be producing the leaf, or it may be producing the tendril or thorn, etc., whatever it may be. It is helping to break the dormancy of the bud and that producing a particular structure. Okay, the next significance, it promote abscission activity. It promote abscission activity. Abscission activity means abscission आपल्याला माहिती आहे. abscission म्हणजे काय आहे? पान खाली पडणे, म्हणजे ते पिवळा झाल्यानंतर ते खाली पडणार आहे. फ्रूट पिकल्यानंतर ते झाडावरती राहणार, ते खाली पडणं, त्याला आपण ऍब्सेशन म्हणतो आपण. असं ऍब्सेशन होण्यासाठी या हॉर्मोन्स मदत करणार आहे. सो इट हेल्पिंग फॉर द ऍब्सेशन ऑफ लीफ अँड फ्रूट, लीफ अँड फ्रूट ऍब्सेशन होण्यासाठी, खाली पडण्यासाठी, किंवा पिकलेले ते लीफ आहे, म्हणजे लाईफ संपलेले लीफ आणि फ्रूट हे खाली पडण्यासाठी ते मदत करणार आहे. सर आणि हे कसं मदत करतो? इट हेल्पिंग फॉर द बाय फॉर्मेशन ऑफ ऍब्सेशन लेयर, बाय फॉर्मेशन ऑफ ऍब्सेशन लेयर. सो व्हॉट इज ऍक्च्युअली द ऍब्सेशन लेयर? ऍब्सेशन लेयर, सर ऍब्सेशन लेयर मीन्स सपोज असं एक प्लांट असेल तर इथे एक लीफ आहे. सर हे लीफ पिकलेलं आहे, ते येलो कलरमध्ये आलेलं आहे. आता ते खाली टाकायला पाहिजे. मग खाली टाकण्यासाठी काय होतो? हे इथिलीन हॉर्मोन स्टम आणि ते पिट्यूल, लीफचं ते स्टम स्टॉक, त्याला आपण पिट्यूल म्हणतो ना, हे दोन्हीच्या मध्ये एक लेयर तयार करून घेतो. सर हा लेयर, सर दिस लेयर ऍक्च्युअली ती अमिलेस लेयर आहे, अमिलेस एन्झाईमचे लेयर आहे. हे लेयर तयार झाले, ते लेयरला म्हणायचे ऍब्सेशन लेयर. आणि इथं ज्यावेळेला ते लेयर तयार होतो, हे लीफ तिथं राहणार नाही, हे लीफ तिथून खाली पडणार आहे. सर दॅट इज द ऍब्सेशन लेयर फॉर्मेशन. आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. अप्लिकेशन मध्ये फिफ्थ पॉइंट बघूया आपण. सर लक्षात ठेवायचे, एकच हॉर्मोन अनेक डिफरंट काम करतो. हे प्लांट हॉर्मोन आणि ॲनिमल हॉर्मोन मध्ये डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. ॲनिमल हॉर्मोन काय करतो? एक पर्टिक्युलर हॉर्मोन एकच काम करणार आहे, पण प्लांट हॉर्मोन मात्र एकच हॉर्मोन अनेक डिफरंट काम करणार. तर बघितलं आपण, ऍब्सेशन लेयर तयार होण्यासाठी मदत करतो, डॉर्मॅन्सीसाठी मदत करतो, सर आणि फ्रूट पिकण्यासाठी मदत करतो. म्हणजे एकच हॉर्मोन अनेक डिफरंट काम करणे हे प्लांट हॉर्मोनचे एक वैशिष्ट्य आहे. आणि हे ॲनिमल हॉर्मोनमध्ये नसतात. ॲनिमल हॉर्मोनमध्ये एक हॉर्मोन म्हटलं तर ते एकच काम करणार आहे, अनेक काम करत नाही. ओके,
ठीक आहे. आपण नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. फिजिओलॉजिकल इफेक्ट. ओके, फिजिओलॉजिकल इफेक्ट मध्ये नेक्स्ट पॉईंट नंबर 5th. That is the it inhibit growth of the lateral bud and cause apical dominance. It inhibit growth of lateral bud and cause apical dominance and retard flowering. Apical bud and causing. सर अँड कॉसिंग हे पॉईंट मी एक्सप्लेन करतो. हे उलट पॉईंट आधी आपण सांगितलेलं आहे. अँड कॉसिंग अपेकल डोमिनन्स. हा पॉईंट याच्या अगोदर आपण एका ठिकाणी घेतलेला आहे. अपेकल डोमिनन्स हे बघा. लॅटरल फर्स्ट पॉईंट इट प्रमोट. थर्ड पॉईंट इट ब्रेक बोथ बड अँड सीड डॉर्मॅन्सी म्हटलेलं आहे. बड अँड सीड डॉर्मॅन्सी. मग इथं काय म्हणतो आपण, उलट म्हणतात. इथं इनहिबिट म्हणते. इथं म्हणते आपण ब्रेक करतो. बोथ बड आणि सीड डॉर्मॅन्सी ब्रेक करतो म्हणते. इथं इनहिबिट करतो असं म्हणलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे असं जर प्लांट असेल तर ते प्लांटमध्ये इथे एक ऍक्सेलरी बड आहे. हा ऍक्सेलरी बडला स्टिम्युलेट करणार आहे. कशासाठी? टू प्रोड्यूस ए ब्रांच. तिथून एक ब्रांच तयार होण्यासाठी ते प्रमोट करणार आहे. आणि ब्रांच तयार झाले नंतर ब्रांच ग्रोथ व्हायला पाहिजे ना. ते ग्रोथ हे थांबवणार आहे. सर हे प्रमोट करतो ब्रांच तयार होण्यासाठी, पण ते ब्रांच ग्रोथ होऊ देणार नाही, ते थांबवतो. म्हणून ते अपेकल डोमिनन्सला मदत करतो असं म्हणलेलं आहे. म्हणजे दोन ठिकाणी दोन वेगळं पॉईंट घेण्याचं कारण असं आहे. ओके, इट प्रमोट सेन्सन्स. सर प्रमोट सेन्सन्स म्हणजे म्हातारपण होण्यासाठी हे मदत करणार आहे. सेन्सन्स म्हणजे लवकर ते पिकण्यासाठी किंवा ते लीफ किंवा ते फ्रूट लवकर पिकण्यासाठी ते मदत करणार आहे. म्हणून सेन्सन्स इट प्रमोट सेन्सन्स. म्हातारपण होणे, ओल्ड होण्यासाठी ते मदत करणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघा. इट इनहिबिट फ्लॉवरिंग एक्सेप्ट इन पायनॅपल. इनहिबिट फ्लॉवरिंग. फ्लॉवर लवकर होऊ देणार नाही. आणि एकदा फ्लॉवर तयार झाले नंतर ते लगेच त्यातून एक फ्रूट तयार होण्यासाठी मदत करणार. म्हणजे उलट काम असतं ते. इनहिबिट फ्लॉवरिंग एक्सेप्ट पायनॅपल. पायनॅपल सोडून बाकी सर्व प्लांटमध्ये इथे इनहिबिट फ्लॉवरिंग. फ्लॉवर लवकर येऊ देणार नाही. एक्सेप्ट पायनॅपल. सर पायनॅपल हा एकच प्लांट आहे त्यामध्ये हे लवकर फ्लॉवर होऊ देणार आहे. बाकी सर्व प्लांटमध्ये हे लवकर फ्लॉवर होऊ देणार नाही. म्हणजे इट इनहिबिट फ्लॉवरिंग. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. इट कॉस एपिनास्टी. इट कॉस एपिनास्टी. सो व्हॉट इज एपिनास्टी? It cause epinasty. Epinasty means dropping. So dropping means आपल्याला माहित आहे संध्याकाळी झाले आपण एखादा प्लांट जाऊन बघितलंय त्याचे लीफ असं राहणार नाही. हे लीफ असं खाली येतो आहे ना. आणि तेच आपण जरा टचमी नोट प्लांटमध्ये जरा बघितलंय. टचमी नोट त्या प्लांटला पण टच केलंय त्याचे लीफ सगळं असं कोलॅप्स होतो, खाली येतो. त्याला म्हणायचं एपिनास्टी. अँड दिस एपिनास्टी इज बिकॉज द ethylene. It's a very important point. Epinasty. So what is epinasty? Epinasty drooping म्हणजे खाली असं वाकणे. Of leaf. Epinasty of the leaves and flower. Leaves and flower. फ्लॉवर सुद्धा थोडं मॅच्युअर झालं ते असं राहत नाही, ते ताट राहत नाही, ते खाली असं कोलॅप्स होतं. त्याचं कारण म्हणजे हे इथिलीन आहे. ओके, नेक्स्ट इट इन्क्रीज क्लोरोफिलेस ऍक्टिव्हिटी. Increase chlorophyllase activity. Increase chlorophyllase activity. सो ज्या ठिकाणी जे वर्ड मध्ये ASE वर्ड येते that indicating the enzyme. So chlorophyllase is an enzyme activity. Chlorophyllase enzyme आहे त्याची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणार आहे. त्यामुळे काय होतं, इट कॉसिंग द डिग्रीनिंग. म्हणजे लीव्स ग्रीन कलर असते ते ग्रीन कलर निघून जाणार आहे. बिकॉज सर्व क्लोरोफिल ते डिग्रेड करून टाकले. कोण? क्लोरोफिलेस. सो इट इन्क्रीज एथिलीन इन्क्रीज क्लोरोफिलेस अँड हेल्पिंग टू डिग्रेड द क्लोरोफिल अँड द लीफ बिकम डिग्रीनिंग. डिग्रीन म्हणजे त्याचे ग्रीन कलर जाणार आहे. डिग्रीनिंग. डिग्रीनिंग एस्पेशली इन द केस ऑफ द बनाना प्लांट. हे बनाना प्लांट मध्ये सर्वात जास्त त्याचे इफेक्ट दिसते आपल्याला. बनाना प्लांट.
बनाना प्लांट सर अँड सिट्रस प्लांट बनाना प्लांट अँड सिट्रस लिंबूमध्ये हे सर्वात जास्त दिसतात. बाकीच्या प्लांटमध्ये पण आहे, इतकं क्लिअर दिसत नाही. आता केळीचे पान बघा, ते थोडं पिकले ते एकदम येलो कलरमध्ये येणार आहे. कशामुळे येलो कलरमध्ये आलेलं आहे? ते क्लोरोफिलेस एन्झाईम तयार केले, सर्व क्लोरोफिल ते बाद करून टाकले. सर सो डी ग्रीनिंग झाले आणि ते एस्पेशली इन द केस ऑफ द बनाना प्लांट अँड सिट्रस फ्रूट. सो दॅट इज द डिफरंट ऍक्टिव्हिटीज ऑफ द इथिलीन हॉर्मोन. आता आपण दुसरं एक हॉर्मोनचं बघायचं, दॅट इज द ऍब्सिसिक ऍसिड हॉर्मोन. ओके, आता हा हॉर्मोन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे इथं संपलेला आहे. सो नेक्स्ट हॉर्मोन आपण बघूया. लास्ट हॉर्मोन दॅट इज द ऍब्सिसिक ऍसिड हॉर्मोन, ABA हॉर्मोन. जनरली त्याला ABA हॉर्मोन म्हणतात. Okay, this is the last hormone I am going to explain here. That is the abscisic acid hormone or abscisic acid hormone. We already it is a inhibitor hormone. Okay, inhibitor. इथिलीन हॉर्मोन we explain केलेले, हे दोन्हीमध्ये येणार आहे. हे इनहिबिटर म्हणून काम करणार आहे आणि प्रोमोटर म्हणून सुद्धा काम करणार आहे, पण जास्तीत जास्त इनहिबिटर म्हणून काम करणार आहे. ते ऑलरेडी आपण त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलेलं आहे. इथिलीन हॉर्मोन हा ओनली हॉर्मोन आहे, नॉट बिलोंग टू द प्रोमोटर अँड इनहिबिटर. इट ऍक्टिंग बोथ, बट मोस्टली इट ऍक्टिंग एज एन इनहिबिटर म्हणून काम करणार आहे. ओके, सो नेक्स्ट हॉर्मोन that we are going to explain is the abscisic acid. Abscisic acid, it is commonly known as the ABA. ABA. Okay, let us study different aspect of the ABA. Okay, naturally it is an inhibitor. Okay, this is the first and the most important point. It is an inhibitor. A hormone inhibitor hormone आहे, प्युअरली हे इनहिबिटर हॉर्मोन आहे. इनहिबिटर मध्ये आपण एकच एक्झाम्पल घेतलं, दॅट इज द ABA. सॉरी, प्लांट हॉर्मोनचं क्लासिफिकेशन इंट्रोडक्शन मध्ये आपण सांगितलंय. त्यात प्रोमोटर हॉर्मोन, इनहिबिटर हॉर्मोन, दोन्हीमध्ये येणारे हॉर्मोन इथिलीन. सर त्यातले इनहिबिटर हॉर्मोन ABA इज अन इनहिबिटर हॉर्मोन. आता काही सायंटिस्ट तिथे येणार आहे, त्यातले एक कार्न्स सायंटिस्ट, कार्न्स CARN, कार्न्स. सर अँड ॲडिकोट म्हणून दुसरे एक सायंटिस्ट आहे, ॲडिकोट, ADDICOT, COT, ॲडिकोट. सर दिस टू सायंटिस्ट इन द इयर 1961 to 65 या पिरियडमध्ये त्यांनी काय ऑब्झर्व केले, काय डिस्कवर केले? त्यांनी ऑब्झर्वड दॅट शेडिंग ऑफ द कॉटन बॉल्स इज ड्यू टू द केमिकल. सर काय झालं? ही दे ऑब्झर्वड शेडिंग ऑफ कॉटन बॉल, शेडिंग ऑफ कॉटन बॉल is due to chemical. ते केमिकलला त्याने नाव देऊन टाकलंय ऍब्सिशन 1 and 2. ऍब्सिशन 1 and 2 असं नाव देऊन टाकलेलं आहे, ऍब्सिशन 1 and 2. सर काय, व्हॉट इज ऍक्च्युअली द कॉटन बॉल? कॉटन बॉल म्हणजे आपल्याला माहिती आहे कापसाच्या प्लांट आहे, झाड आहे, ते कापसाचं झाड असेल तर त्याच्यामध्ये ब्रांचेस आणि ते लीफ वर आहे. सपोज इथं कापसाचं फ्रूट आहे, दिस इज द फ्रूट. सुरुवातीला ते ग्रीन कलरमध्ये असतंय ना, नंतर काही दिवसानं काय होतं, ते ब्राऊन कलरमध्ये येणार आहे आणि ते ब्रेक होणार आहे. ब्रेक झाल्यानंतर इथं कापूस असं तयार होतो, कापूस हे असं दिसते आपल्याला झाडावरती, असं दिसते. आणि काही दिवसानं काय होतं, ते खाली पडणार आहे. हे खाली पडतात. हे खाली पडण्यासाठी काही केमिकल तिथं तयार झालेलं आहे. त्याच्या अनालायझिंग केल्यानंतर या दोन सायंटिस्टच्या लक्षात आले, हे बोंड म्हणतो आपण किंवा ते बॉल, कॉटन बॉल, हे कॉटन बॉल खाली पडण्यासाठी
तिथे एक केमिकल मदत करतो. ते केमिकलला त्याने ॲब्सेशन 1 अँड 2 असं नाव दिलेलं आहे. ओके. सर त्यानंतर दुसरे एक सायंटिस्ट येणार. इथं काही सायंटिस्ट वगैरे येतो स्टेट सिलेबसमध्ये. दॅट इज वॅरिंग म्हणून दुसरे एक सायंटिस्ट आहे. वॅरिंग सायंटिस्ट इन द इयर 1963 मध्ये वॅरिंग सायंटिस्ट 1963 मध्ये त्यांनी काय केलंय, आयसोलेटेड सबस्टन्स फ्रॉम द बड ऑफ द मॅपल ट्री. सध्या आयसोलेटेड काय केलं त्याने, आयसोलेट केले, बाजूला काढले. आयसोलेटेड हे सबस्टन्स केमिकल, सबस्टन्स म्हणजे केमिकल, कशातून ते केमिकल एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, फ्रॉम बड ऑफ मॅपल ट्री. मॅपल ट्री एक पर्टिक्युलर ट्री आहे. ते मॅपल ट्री म्हणजे आपल्याला माहिती आहे, ते रोड साईडमध्ये वगैरे ते अमेरिकेमध्ये जास्त दिसते. एकदम ब्राईट कलरमध्ये, रेड कलरमध्ये त्याचे लीफ आणि फ्लॉवर असतात. हे इतकं सुंदर असतं ते, त्याला मॅपल ट्री म्हणतो आपण. सर त्याला दुसरं एक नाव आहे एसर ट्री. पुस्तकामध्ये एसर हे शब्द वापरलेले आहे, पण मॅपल हे कॉमन शब्द आहे, सर्वांना माहीत असलेला शब्द आहे. दॅट इंड्यूस डॉर्मॅन्सी. दॅट इंड्यूस डॉर्मॅन्सी. हे डॉर्मॅन्सी तयार करणं, दॅट इंड्यूस डॉर्मॅन्सी. डॉर्मॅन्सी अँड नेमड, आणि नंतर त्याला नाव देऊन टाकले. अँड नेमड व्हॉट इज डॉर्मिन असं नाव देऊन टाकलेलं आहे. डॉर्मिन. बघा सुरुवातीला ते नाव देताना एकदम साधारण नाव देणार आहे, म्हणजे डॉर्मॅन्सीला मदत करतो त्याला म्हणून डॉर्मिन नाव दिलेलं आहे. ॲब्सेशनला मदत करतो म्हणजे खाली पडण्यासाठी ॲब्सेशन 1 आणि 2 नाव दिलेलं आहे. आता बघा हे ॲब्सिसिक ॲसिड या 2 हॉर्मोन मधून ते ॲब्सिसिक ॲसिड नाव दिलेलं आहे. These two identical chemical substances were given the common name. These two म्हणजे आता सांगितलेले ॲब्सेशन 1 आणि 2 आणि ते डॉर्मिन. These two chemicals, या two chemicals later known as the ABA, ॲब्सिसिक ॲसिड. ABA असं नाव दिलेलं आहे. हे 2 केमिकल एकत्रित, हे दोन्ही एकच आहे लक्षात आले. म्हणजे डॉर्मिनचे नेचर बघितले, ॲब्सेशन 1 आणि 2 चे नेचर बघितले, केमिकल नेचर बघितले, सगळं नियर अबाउट सेम आहे. सर म्हणून त्याला कॉमन हे नाव देऊन टाकले, ॲब्सिसिक ॲसिड किंवा ABA असं नाव देऊन टाकलेलं आहे. सर आता ते कुठं तयार होतो प्लांटमध्ये ते बघायचं. आपण आपले पॉईंट सेम आहे. आधी इंट्रोडक्शन देतो, कोण डिस्कवर केले वगैरे, नंतर ते प्लांटमध्ये कुठं तयार होतो. इट इज सिंथसाइज्ड इन लीव्स मध्ये ते तयार होतो. नंतर ते पसरणार आहे, बॉडीमध्ये पसरणार आहे. हे फ्रूट मध्ये तयार होतो. फ्रुट्स मध्ये तयार होतो, आणि थोड्या प्रमाणामध्ये ते रूट्स मध्ये सुद्धा तयार होतो, आणि सीड मध्ये तयार होतो. फॉर्मेशन. सर असं ठिकाणी हे तयार होणार आहे. फॉर्मेशन असं ठिकाणी तयार होणार. आता बघा लीव्स पिकल्यानंतर ते खाली पडायला पाहिजे, त्यासाठी त्याची गरज आहे. फ्रूट पिकल्यानंतर खाली पडली पाहिजे. रूट बाद झाले, नवीन रूट तयार व्हायला पाहिजे. सीड जर्मिनेशनसाठी त्याचे डॉर्मॅन्सी ब्रेक करायला पाहिजे. मग त्यासाठी अशा ठिकाणी ABA हॉर्मोन सर्वात जास्त तयार होत असते, प्लांटमध्ये तयार होत असते. ओके. आता केमिकली ते काय आहे, ते केमिकल नेचर काय आहे. केमिकली दिस हॉर्मोन, केमिकली इट इज 15 कार्बन असलेले 15 कार्बन टर्पेनॉइड म्हणून एक कॉम्पाऊंड आहे. टर्पेनॉइड. 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 अँड सिंथसाइज्ड फ्रॉम, हे ऍक्च्युअली ते केमिस्ट्री जर बघितलं ते हॉर्मोनचं आहे. 15 कार्बन असलेले टर्पेनॉइड या कॉम्पाऊंड मध्ये तयार होणार आहे. पण हा कॉम्पाऊंड कशातून तयार होणार आहे. सर त्याला दुसरे एक सोर्स दिलेला आहे. अँड सिंथसाइज्ड म्हणजे हा कशातून सिंथसाइज होणार आहे. सिंथसाइज्ड फ्रॉम दुसरे एक केमिकल आहे, दॅट इज नॉन एज द मेव्हॅलोनिक ऍसिड. म्हणजे त्याचे प्रिकर्सर आहे मेव्हॅलोनिक ऍसिड. हा मेव्हॅलोनिक ऍसिड मधून काय तयार होणार आहे, 15 कार्बन टर्पेनॉइड तयार होणार आहे. हे टर्पेनॉइडला म्हणायचं ABA. सो ABA इज ए केमिकली 15 कार्बन असलेले टर्पेनॉइड आहे.
आणि हे 15 कार्बन sesquiu terpenoid producing from the synthesis from the mevalonic acid. So what is the precursor for the epsic acid? epsic acid तयार होणारे आधीचे केमिकल काय आहे म्हटलं तर ते मेव्हॅलोनिक ऍसिड आहे. ओके, सो दॅट इज ते सिंथेसिस वगैरे. आता त्याचे आपण प्रत्येक हॉर्मोन मध्ये आपण बघतो फिजिओलॉजिकल इफेक्ट. इथं सुद्धा आपण फिजिओलॉजिकल इफेक्ट बघायचे. ओके, सो व्हॉट आर द फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ द हॉर्मोन ऍब्सिसिक ऍसिड. त्याला प्रॅक्टिकली जास्त उपयोग असणार आहे, कारण ते सीड जर्मिनेशनला वगैरे ते उपयोग पडतो. सीड डॉर्मॅन्सी ब्रेक होण्यासाठी ते उपयोग पडणार आहे. फ्रूट रायपनिंगला आपण इथिलीन म्हटलेलं आहे, पण फ्रूट रायपनिंग झाल्यानंतर फ्रूट खाली पडण्यासाठी हे ऍब्सिसिक ऍसिडची गरज आहे झाडावरती. सर आपण एकदा काढून घेतले ते रूम मध्ये टाकतो त्यावेळी ते इथिलीन आपण सोडायचं म्हणजे ते पिकणार आहे. पण झाडावरती जर असेल तर ते पिकल्यानंतर ते पिकलेलं तिथं ठेवून चालत नाही ना, ते खाली टाकायला पाहिजे. मग खाली टाकण्यासाठी या हॉर्मोनचे ऍब्सिसिक ऍसिड हॉर्मोनची गरज आहे. ओके, आता बघूया आपण त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट. ओके, फिजिओलॉजिकल इफेक्ट. प्रत्येक हॉर्मोनमध्ये हेडिंग आपण चुकवायचं नाही. फिजिओलॉजिकल इफेक्ट या हेडिंग मध्ये आपण अभ्यास करायचा. सुरुवातीला इंट्रोडक्शन, नंतर ते कुठं तयार होतो, कोणी डिस्कवर केलेलं आहे, आणि त्याच्या केमिस्ट्री काय आहे, आणि त्याच्या सुरुवातीचं केमिकल म्हणजे प्रिकर्सर काय आहे, त्यानंतर फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड अप्लिकेशन. हे सर्व हॉर्मोनमध्ये हेडिंग आहे किंवा ते सब हेडिंग कॉमन आहे. अप्लिकेशन्स. ओके, बघूया आपण व्हॉट आर द अप्लिकेशन्स ऑफ द हॉर्मोन किंवा इफेक्ट ऑफ द हॉर्मोन. त्यातले एक नंबर आहे, इट प्रमोट ऍब्सेशन ऑफ लीफ. सर तेच त्याचं फार महत्वाचं पॉईंट आहे. इट प्रमोट ऍब्सेशन ऑफ द लीफ म्हणजे लीफ पिकल्यानंतर ते खाली पडण्यासाठी मदत करतो. ऍब्सेशन ऑफ लीफ. ऍब्सेशन म्हणजे पिकण्यासाठी कोण मदत करणार आहे, हे इथिलीन मदत करणार आहे. एकदा पिकले मग ते खाली टाकायला पाहिजे, त्यासाठी हे ऍब्सिसिक ऍसिड हे मदत प्लांटला मदत करणार आहे. ओके, इट इंड्यूस डॉर्मॅन्सी इन मेनी प्लांट. इंड्यूस डॉर्मॅन्सी, बघा हा पॉइंट जस्ट ऑपोजिट आहे. इंड्यूस डॉर्मॅन्सी, डॉर्मॅन्सी इन मेनी प्लांट. डॉर्मॅन्सी इंड्यूस करतो म्हटलं तर काय आहे, मेनी प्लांट इंड्यूस करतो म्हटलं तर फॉर एक्झाम्पल सीड आहे. सर असं सीड, हे सीडला लवकर उगू देणार नाही, म्हणजे ते जर्मिनेशन होऊ देणार नाही. हे सीडला जर्मिनेशन होऊ देणार नाही, म्हणून इट इंड्यूस डॉर्मॅन्सी इन मेनी प्लांट म्हटलेलं आहे. हे सीडमध्येच राहणार आहे. आपल्याला ते या महिन्यात ते त्याच्या पेरणी करायची नाही, पाऊस भरपूर पडलेला आहे. पेरणी करून का उपयोग नाही. आपण काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंफार ABA फवारणी करायचं आणि ते 1-2 महिने पुढे ढकलू शकते, नंतर त्याची पेरणी करायची योग्य कंडिशन आल्यावर. म्हणजे इट इंड्यूस डॉर्मॅन्सी, म्हणून डॉर्मॅन्सी इंड्यूस करतो असं म्हणलेलं आहे. इट कंट्रोल डॉर्मॅन्सी इन बड अँड सीड. सर डॉर्मॅन्सी, कंट्रोल डॉर्मॅन्सी कशामध्ये, बोथ सीड्स अँड बड. कंट्रोल डॉर्मॅन्सी, सेम पॉइंट आहे, डिफरन्स काय नाही. डॉर्मॅन्सी इन बड, फ्लॉवर बड असेल किंवा ते ब्रांचेसचे बड असेल, लीफ बड असेल, बड्स अँड सीड हे दोन्हीमध्ये हे डॉर्मॅन्सी तयार करतो. अँड सीड्स लवकर ते जर्मिनेशन होऊ देणार नाही, लवकर ते फ्लॉवर तयार होऊ देणार नाही, लवकर ब्रांच तयार होऊ देणार नाही, असं ते डॉर्मॅन्सी इन बड म्हटलेलं आहे. ओके, इट ऍक्सेलरेट सेन्सेन्स. इट ऍक्सेलरेट, ऍक्सेलरेट म्हणजे स्पीड वाढवणार आहे, म्हातारपणा होण्याचे स्पीड वाढवणार आहे. ऍक्सेलरेट सेन्सेन्स. सेन्सेन्स एकदा हे उलट पॉइंट म्हणते आपण. ऍक्च्युली ते एकदा लीफ तयार झाले, पण ते लीफ पुन्हा त्याचे लवकर वाढ होणार आहे आणि ते पिकणार आहे, त्यासाठी ते मदत करणार आहे. एकदा फ्रूट तयार झाले, फ्रूट लवकर पिकून ते खाली पडण्यासाठी मदत करतो. सो इट ऍक्सेलरेट सेन्सेन्स. सॉरी, सेन्सेन्स ऑफ लीफ. कशाचे सेन्सेन्स, लीव्सचे सेन्सेन्स, लीफ आणि फ्रूट, फ्रूट अँड सीड. सीड त्याचे सेन्सेन्स लवकर होण्यासाठी ते मदत करणार आहे. आता नेक्स्ट इट इनहिबिट डिले ऑफ द सेल डिव्हिजन. डिले, सेल डिव्हिजन. डिले म्हणजे काय, थांबवणार आहे, सॉरी स्लो करणार आहे.
काय स्लो करणार आहे? सेल डिव्हिजन, डिले सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होऊ देणार नाही लवकर. सर, अँड सेल इलोंगेशन, सेल डिव्हिजन अँड सेल इलोंगेशन हे दोन्ही होऊ देणार नाही. सेल इलोंगेशन, सेल डिव्हिजन झाल्यानंतर काय होणार आहे? प्लॅनचं ग्रोथ होणार आहे. आणि इलोंगेशन झाल्यानंतर काय होणार आहे? प्लॅनचं हाईट वाढणार आहे. म्हणजे प्लॅनचं हाईट वाढू देणार नाही आणि प्लॅनचं ग्रोथ होऊ देणार नाही, लवकर होऊ देणार नाही, डिले होऊ देणार आहे, पण ते डिले करणार आहे. सर, स्लोली होणार आहे. म्हणजे प्लांट अनेक दिवस तिथे राहू शकतात. एक प्लांट 2 महिन्यानं ते ग्रोथ होऊन ते फ्लॉवर देऊन ते बाद होणार असेल तर किंवा मरणार असेल तर एक 5-6 महिने पुढे ढकलता येते. ठीक आहे. सो दॅट इज अ डिले ऑफ द सेल डिव्हिजन, म्हणजे ग्रोथ डिले करतो आणि सेल इलोंगेशन, लांबी वाढणे हे पण थांबवतो. सर, आता दुसरं एक बघा, इट सप्रेस कॅम्बियम ऍक्टिव्हिटी. इट सप्रेस कॅम्बियम ऍक्टिव्हिटी. सर, असं पॉईंट आहे हे टेस्टमध्ये नीटमध्ये येणार आहे. सप्रेस कॅम्बियम ऍक्टिव्हिटी. कॅम्बियम ऍक्टिव्हिटीला सप्रेस करणारा हॉर्मोन कॅम्बियम ऍक्टिव्हिटी. कॅम्बियम ऍक्टिव्हिटी सप्रेस केल्यानंतर काय होतो? कॅम्बियम ऍक्टिव्हिटी सप्रेस केल्यामुळे त्या प्लांटचं त्या प्लांटमध्ये गिर्त वाढणार नाही. गिर्त म्हणजे सपोज हे मँगो ट्री असा आहे. सर, काही वर्षानं बघितलं मँगो ट्री इतकं वाढलेलं असतं. याला म्हणतो आपण काय? सेकंडरी थिकनिंग म्हणतो आपण. हे सेकंडरी थिकनिंग जरा थांबवणार आहे. सप्रेस द कॅम्बियममुळे हे सेकंडरी थिकनिंग झालेलं आहे. जे कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी ते कमी करून टाकणार आहे. त्यामुळे सेकंडरी थिकनिंग लवकर होणार नाही. जे गिर्त किंवा ते जाडी लवकर वाढणार नाही. सर, इट कॉस पोटॅशियम आयोन्स इनफ्लक्स. पोटॅशियम आयोन्स आपण अभ्यास केलेला आहे. आयोन इनफ्लक्स, पोटॅशियम आयोन्स इनफ्लक्स प्रिव्हेंट करणार आहे. आत येऊ देणार नाही. प्रिव्हेंट इन गार्ड सेल्स ऑफ द स्टोमॅटा. गार्ड सेल्स आपण ते एक्सप्लेन केलेले, स्टोमॅटा क्लोजिंग आणि ओपनिंग आहे. सर, सो ज्या वेळेला ते रात्रीच्या वेळेला काय होतो? यामध्ये पोटॅशियम आयोन्स आत येऊ देणार नाही. K+ आहे आत येऊ देणार नाही. तसं क्लोराईड आयोन सुद्धा आत येऊ देणार नाही. कशामुळे? कारण रात्री कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये वाढलेला आहे. कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे हे कार्बन डायऑक्साईड मधून H2CO3 तयार होतो. H2CO2 आयोन्स तयार होतो. हे कार्बोनिक ऍसिड आहे, ते ऍसिडिक आहे. त्यामुळे ते सीडला ताण पडणार आहे. ताण पडल्यामुळे त्यामध्ये ABA तयार होतो. ABA तयार झाल्यामुळे हे पोटॅशियम आयोन्स आत येऊ देणार नाही, पण ते बाहेर जाऊ देणार आहे. सर, बाहेर गेल्यामुळे काय होतो? त्याचे ऑस्मोटिक प्रेशर कमी होणार आहे आणि पाणी बाहेर जाणार आहे. पाणी बाहेर गेल्यामुळे हे ओपन झालेले स्टोमॅटा असं स्ट्रेट येणार आहे आणि ते स्टोमॅटा क्लोज होतो. इथे स्टोमॅटा क्लोज करणार आहे. त्यासाठी ते मदत, म्हणजे स्टोमॅटा क्लोजिंगसाठी कुठल्या हॉर्मोनची गरज आहे? ABA हॉर्मोनची गरज आहे. सो इट हेल्प स्टोमॅटा क्लोजिंग. स्टोमॅटा क्लोजिंगला ते मदत करणार आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यानंतर स्ट्रेस, इट इज अ स्ट्रेस हॉर्मोन इन प्लांट. प्लांटमध्ये असलेले स्ट्रेस हॉर्मोन आहे. हॉर्मोन इन प्लांट. ह्युमनमध्ये असलेले स्ट्रेस हॉर्मोन काय आहे? ॲड्रेनालिन. सर, आपल्या बॉडीमध्ये ॲड्रेनालिन स्ट्रेस हॉर्मोन आहे. तसं प्लांटमध्ये हे स्ट्रेस हॉर्मोन म्हणून ओळखते. कशामुळे? ज्यावेळेला प्लांट स्ट्रेसमध्ये येतो ते प्लांटला टेन्शन पडतात. टेन्शन, फॉर एक्झाम्पल बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे, ऊन इतकं पडायला लागले, मग त्यावेळेला काय होतं? ते प्लांटला टेन्शन पडणार आहे. टेन्शन पडल्यामुळे ते काय होतं? त्यातले पाणी जास्त बाहेर जाऊ नये त्यासाठी हे स्टोमॅटा सगळं क्लोज करून टाकतो. सर, लीफ पाणी जास्त जर बाहेर गेले ते लीफ बाद होणार, कोलॅप्स होणार आहे. म्हणजे ज्यावेळेला प्लांटला स्ट्रेस किंवा टेन्शन पडतात त्यावेळेला ते हॉर्मोन तयार होतं प्लांटला वाचवण्यासाठी. ॲड्रेनालिन सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आपल्याला वाचवण्यासाठी तयार होतो. तसं त्या प्लांटमध्ये हे हॉर्मोन ते प्लांटला प्रोटेक्शन करण्यासाठी ABA तयार होतो आणि त्याच्यामध्ये अनेक डिफरंट ऍक्टिव्हिटी होतो आणि दॅट ऍक्टिव्हिटी प्रोटेक्टिंग द प्लांट फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. ओके, सो इट ऍक्टिंग एज अ स्ट्रेस हॉर्मोन. ओके, अजून एक पॉईंट घेतो, दॅट इज द इट इनहिबिट फ्लॉवरिंग इन द LD प्लांट. LD प्लांट म्हणजे LD प्लांट आणि SD प्लांटवर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहे. LD प्लांट आणि SD प्लांट. LD प्लांट मीन्स शॉर्ट डे प्लांट अँड लॉंग डे प्लांट असं 2 प्लांट आहे. LD प्लांट म्हणजे लॉंग डे प्लांट आहे. लॉंग डे प्लांट म्हणजे काय आहे? लॉंग डे प्लांट मीन्स एखादा प्लांटला फ्लॉवर होण्यासाठी दिवस जास्त पाहिजे. दिवस जास्त पाहिजे म्हणजे 8 तास 9 तास दिवस असेल तर, म्हणजे लाईट पडलं तर त्यामध्ये फ्लॉवर होणार आहे.
जास्त जास्त दिवस असेल तर किंवा कमी नाईट कमी आणि दिवस जास्त असेल तर काही प्लांटमध्ये फ्लॉवर होणार आहे. त्या प्लांटला आपण LD प्लांट म्हणतो, लॉंग डे प्लांट म्हणतो. हे लॉंग डे प्लांटमध्ये फ्लॉवरिंग होण्यासाठी हे मदत करणार आहे. फ्लॉवरिंग प्रमोटिंग करणार आहे. प्रमोटिंग लॉंग डे प्लांटमध्ये प्रमोट, शॉर्ट डे प्लांटमध्ये ते करत नाही. लॉंग डे प्लांट, शॉर्ट डे प्लांट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ते डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे. सर, आणि ॲट द सेम टाइम इट ॲक्च्युली फ्लॉवरिंग प्लांट, सॉरी, इट इज इनहिबिट. लॉंग डे प्लांटमध्ये ते इनहिबिट करणार आहे. इनहिबिट फ्लॉवरिंग इनहिबिट करणार आहे. फ्लॉवरिंग इनहिबिट. तसंच शॉर्ट डे प्लांट आहे. शॉर्ट डे प्लांटमध्ये ते प्रमोट करतो. शॉर्ट डे प्लांट मध्ये ते प्रमोट करणार आहे. फ्लॉवरिंगला ते प्रमोट करणार आहे. शॉर्ट डे प्लांटला प्रमोट करतो आणि लॉंग डे प्लांटला ते इनहिबिट करतो. सो दॅट इज अ डिफरंट फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ द ऍब्सिसिक ऍसिड. आता याच्याबरोबर आपण सर्व हॉर्मोनचे माहिती घेतलेलं आहे. आता प्लांट ग्रोथ हॉर्मोन किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स इथं संपलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. ओके, थँक्यू व्हेरी मच.